जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे आवळा कँडी कशी बनवायची ती। तर त्याच्यासाठी आपण इथे 15 आवळे घेतलेले आहेत आणि जेवढे आवळे आहेत तेवढेच मोजून जेवढा गोर होईल त्याचा वाफवल्यानंतर तेवढाच आपण गूळ घेणार आहोत। काळं मीठ, आल्याचा 1 इंच तुकडा आणि थोडा चाट मसाला इतकं लागेल आपल्याला इथे। तर गोर जेवढा निघेल तेवढा आपण गूळ घेऊया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण आवळे हे चाळणीत वाफायला ठेवले आहेत। खाली पाणी टाकलं आणि एका स्टँडवर चाळणी ठेवली। आता हे आवळे आपण वाफून घेऊया। ते पाण्यात डायरेक्ट नाही वाफवायचे, असे कशावर तरी ठेवूनच वाफवायचे। त्यात पाण्याचा अंश जायला नको, म्हणजे आपली कँडी खूप दिवस टिकते आणि चवीला पण छान लागते। अशा प्रकारे हे आपण आता आवळे वाफून घेऊया। झालेत आता आपले आवळे वाफवणं झाले की ते अशा त्याच्या कळ्याच उमलतात आणि रंग पण बदलतो। आधी आपण वाफायला ठेवले होते तेव्हा रंग त्याचा थोडा डार्क होता, वाफवल्यानंतर त्याचा रंग असा होतो। आता यातल्या आपण बिया काढून घेऊया। बिया काढून घेतल्यानंतर असे दिसतात आपले ते आवळे। सगळे स्वच्छ बिया काढून घेतल्या आपण आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरमध्ये आता याची आपण पेस्ट बनवून घेऊया बारीक करून। आपण त्या वाफवलेल्या आवळ्याच्या ज्या फोडी काढून घेतल्या होत्या त्याच्या या पद्धतीने बारीक मिक्सरमधून गर करून घेतला। त्यात चाट मसाला, काळं मीठ, थोडी हळद टाकली, गूळ टाकला आणि असं ते फिरून घेतलं मिक्सरला। आता एका भांड्यात गॅसवर भांडं ठेवून ते शिजून घेऊया। आता एका कढई गॅसवर गरम करायला ठेवायची। त्याच्यामध्ये तो आपण मिक्सरमधून जो गर केला तो टाकून द्यायचा। बघा काय छान कलर आला। त्यात आपण किंचित अशी हळद टाकली। आता माझ्याकडे ओली हळद नव्हती तर मी साधीच हळद टाकली। तुमच्याकडे जर ओली हळद असेल तर तुम्ही जेवढा आपण आल्याचा तुकडा घेतला तेवढी हळद पण टाकू शकता, कारण हळदीमुळे काय त्याचे औषधी गुणधर्म पण वाढतात आणि रंग पण छान येतो। तर तुम्ही ओली हळद पण टाकू शकता। आता माझ्याकडे नव्हती तर मी साधीच चिमूटभर आपली साधीच हळद टाकली आहे। बघा तुम्ही आता आपण हे असं शिजवून घेऊया। शिजल्यानंतर बघू शकता तुम्ही आता त्याचा असा रंग बदलला, गुळाचा पाक पण झाला, आवळ्याचा गर पण त्यात शिजला आहे। आपण थोडी हळद टाकली आहे त्याच्यामुळे त्याचा रंग पण छान सुंदर आलाय। आता आपण एका प्लेटला तूप लावून त्यात हे करून घेऊ, सेट करायला ठेवू। एका प्लेटमध्ये अशी पिठी साखर थोडी टाकून घ्यायची। तूप आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही तुपाचा पण एक हात लावू शकता प्लेटला, पण मी पिठी साखर टाकली। आणि आता पिठी साखर टाकल्यानंतर याच्या आपण जे शिजवून घेतलेलं आहे ते कँडीचं सारण ते याच्यावर पसरून देऊया। तशी पण आपण घोळणारच आहोत ना ते पिठी साखरेमध्ये, त्यामध्ये प्लेटलाही खाली लावली तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पटकन निघून येईल ती कँडी आपली पिठी साखर लावली असल्यामुळे। ही अशी आता आपण त्या प्लेटला पसरून देऊया छानपैकी। तो आपण जो आवळ्याचा शिजून घेतलेला गर आहे त्या सगळंच टाकलेलं आहे ना आपण, हळद, चाट मसाला, या प्रकारे तो प्लेटमध्ये असा थापून घ्यायचा पिठी साखर लावून प्लेटला, आणि वरून पण पिठी साखर भुरभुरायची। आपली कँडी प्लेटमध्ये टाकून द्यायची आणि त्याच्यावर असं हे करायचं, अशी त्याच्यावर पिठी साखर भुरभुरल्यावर अशा प्रकारे दिसते ती। आता हे 15 ते 20 मिनिट सेट करायला ठेवू। थंड झाली की याच्या वड्या पाडू। ही अशी आपली कँडी आता तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान चाकूनी त्याचे चौकोनी तुकडे करून घेतले आणि त्याच्यावर पिठी साखर भुरभुरली। अशा प्रकारे ही आपली आवळ्याची कँडी तयार झाली। आणि आवळा तर माहीतच आहे तुम्हाला, औषधी आहे, बहुगुणी आहे आणि अशी बरणीत भरून ठेवली तुम्ही तर 1 वर्षभर वगैरे पण टिकते। 1 वर्ष राहणारच नाही ती, लगेच संपवून टाकतात, कारण खायलाच एवढी टेस्टी लागते की 1 वर्ष वगैरे तर ती राहतच नाही, लगेचच परत करावं लागेल। आणि तुम्हाला या ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता।
असे गोल गोळे जरी आवडत असले किंवा अशी करू शकता मग तुम्ही, ही अशी. नाहीतर मग आपले असे चाकूने त्याचे काप करून पिठी साखर भुरभुरायची, अशी करायची. अगदी छान लागते, चटपटीत, तोंडाला चवच येते ही कँडी खाल्ली की. एकदा अशी आवळ्याची कँडी, त्यात आपण सगळं चांगलं पौष्टिक पदार्थच टाकलेले आहे ना. हळद, चाट मसाला, काळी मिरी टाकायची असेल तुम्हाला तर ते पण टाकू शकता. नाहीतर मग ओली हळद असेल तर ओली हळद टाका. आणि सगळं मिक्सरमधून छान मिक्स केल्यानंतर, बारीक केल्यानंतर मिक्सरमधून ती हे पण नाही होत, दिसत पण नाही. बघू शकता तुम्ही या कँडीमध्ये काहीच दिसत नाही, एक जीवून जाते ती शिजवल्यानंतर. तर या प्रकारे आवळ्याची कँडी तुम्ही नक्कीच करून बघा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सांगा मला कशी बनवली तुम्ही कँडी ती. अशा वेगवेगळ्या आकारात तुम्ही त्याच्या पाचक गोळ्या बनवू शकता. तुम्ही त्याला एक हेल्दी मुखवाससुद्धा बनवू शकता किंवा चटपटीत आवळ्याची गोळीसुद्धा बनवू शकता. ते साखरेत घोळवल्यामुळे त्याचा कलर बघा किती छान आलेला आहे. अतिशय सुंदर लागतात त्या गोळ्या, चटपटीत, आंबट गोड. आणि काही गरजेचे साहित्य आहे त्याच्यातून तयार होते. आपल्याला काही याच्यासाठी वेगळं काही करावं नाही लागत. घरच्याच साहित्यापासून तयार होणारी ही चटपटीत आवळ्याची कँडी किंवा आवळ्याची गोळी किंवा एक हेल्दी प्रकारचा मुखवास, काय पण म्हणू शकता तुम्ही याला.